नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत उपवासाचे काकडीचे थालीपीठ। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी काकडीचा किसून घेतला। मी मोठी काकडी होती म्हणून त्याचा साल घेतला नाहीये। बारीक काकडी असेल तर साल घेतलं तरी चालेल। नंतर 1 वाटी वरीचं पीठ आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आहे, अर्धा चमचा जिरा पावडर आहे, 1 चमचा गूळ, 4-5 हिरव्या मिरच्या ठेचा केलाय, तर चवीपुरतं मीठ। आता आपण थालीपीठचं पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी पहिली काकडी किसलेली घेतली आहे, त्यानंतर भगरचं पीठ, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, गूळ घेतलाय, मिरचीचा ठेचा, जिरा पावडर, नंतर चवीपुरतं मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। आपले आता थालीपीठचं पीठ भिजवून झालेलं आहे। जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण थोडं तूप लावून घेऊया। त्यानंतर आपण याच्यावर थालीपीठचं पीठ टाकूया। स्प्रेड करून घ्यायचं। हाताने केलं तरी पण चालेल। घालून घेऊया। चांगलं दोन्ही बाजूने आपण शेकून घेऊया। आपले आता दोन्ही साईडने असं चांगलं शेकून झालेलं आहे। तर आपण आता दुसरं पण करून घेऊ। आपले तयार झालेलं आहे उपवासाचं थालीपीठ। त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी केलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। एक ट्राय द्या।